सोमवार 17 मार्चला नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात विहिप आणि बजरंग दलाच्या 8 कार्यकर्त्यांचं कोतवाली पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलं। नागपूरमध्ये दंगलीपूर्वी विहिप आणि बजरंग दलाकडून औरंगजेबाची कबर हटवण्यासाठी आंदोलन करण्यात आलं होतं। त्या आंदोलनानंतर नागपुरात हिंदू व मुसलमानात 2 गटात तणाव निर्माण झाला। यात पोलिसांनी दंगेखोरांना अटक केली, तर आज विहिप आणि बजरंग दलाच्या 8 कार्यकर्त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केलंय। नागपूर हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल केले आहे। यापैकी पहिली एफआयआर विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्याविरोधात दाखल करण्यात आली आहे। बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेकडून औरंगजेबाची कबर हटविण्याचे आंदोलन करण्यात आले। या काळात हिंसाचार उसळला। नागपूरच्या गणेशपेठ परिसरात सकाळी 11:30 वाजता बजरंग दलाकडून निषेधाचे आयोजन करण्यात आले होते। दरम्यान बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाचा पुतळा जाळला, जो नियमाविरोधात होता। अशा परिस्थितीत पोलिसांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवरही गुन्हा दाखल केला। पोलिसांनी BNS कायद्याच्या कलम 223 आणि महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 अंतर्गत गुन्हा दाखल केला। त्यानंतर जे दंगल आणि पोलिसांवर मारहाण झाली, त्यानुसार गुन्ह्यात वाढ करण्यात आली आणि म्हणूनच आज विहिप आणि बजरंग दलाच्या 8 कार्यकर्त्यांनी आत्मसमर्पण केले। याच्यामध्ये पोलिसांनी तो जो आधीचा गुन्हा होता ते सर्व बेलेबल सेक्शन होते, कारण संपूर्ण परवानगी घेऊन हे आंदोलन करण्यात आलं होतं। म्हणून भारतीय न्याय संहितेची धारा 223 व मुंबई पोलीस ॲक्टची कलम 135 अनुसार गुन्हा दाखल केला होता। परंतु त्यानंतर काही घटना झाल्यात व आपल्या नागपूर शहराची शांतता व सुव्यवस्थेला धोका निर्माण असं काही कृत्य घडलं असं पोलिसांच्या मानस झाला। म्हणून त्यांनी या मूळ अपराधामध्ये 299 प्रमाणे कलम वाढ करून आरोपीला आज अटक केली आहे। आरोपी स्वतःहून येतं आपल्या शहराची शांती व सुव्यवस्था कायम राहावी, त्याच्या सौहार्द कायम राहावं म्हणून स्वतःहून त्यांनी आत्मसमर्पण केलं। त्यांना सर्वांकडून त्यांना तशा सूचना देण्यात आल्या, त्यांना विनंती करण्यात आली की आपण सुद्धा आपली जबाबदारी समजून एक चांगले नागरिक म्हणून कायद्याचे पालन करावं व ज्या कोर्टाच्या होणाऱ्या प्रक्रियेला आपण सुद्धा समोर जावं म्हणून आरोपीनं स्वतःहून इथे आत्मसमर्पण केलं। ते जे 299 प्रमाणे जे कलम वाढ केली आहे ते जे कलम आहे ते अदखलपात्र आहे। त्याकरता आता पुढच्या कारवाईकरता सर्व आरोपितांना कोर्टामध्ये आता पोलीसवाले प्रस्तुत करणार आहेत, तर त्यानंतर पुढची कारवाई होणार आहे।